लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बातमी येत आहे निलंगा येथून। आजच्या धकाधकीच्या युगात माणसातील माणुसकी, प्रेम, बंधुभाव लोप पावत आहे। प्रत्येकाने प्रेम व माणुसकी जोपासणे आवश्यक असून विश्वशांतीची गरज आहे। मानव कल्याणासह विश्वशांती, राष्ट्रीय एकात्मता आणि भाईचारांचा संदेश देण्याबरोबर कुराणच्या शिकवणीचा प्रसार व्हावा यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे। पवित्र कुराण जीवन जगण्यासाठी असून पवित्र ग्रंथ कुराण हे फक्त मुसलमानांसाठी नव्हे तर संपूर्ण मानवजातीसाठी आहे। इस्लाम धर्म हे भाईचारा व शांतीचा संदेश देणारे असून इस्लाम धर्माच्या अनुयायांनी शेवटचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या आचरणात आणून त्याचे पालन करावे असे आवाहन निलंगा येथे आयोजित इज्तेमात दुसऱ्या दिवशी जोहर, असर व मगरिबच्या नमाज नंतरच्या बायन प्रवचनामध्ये करण्यात आले। मंगळवारी दुवाच्या वेळेपर्यंत अधिक जिल्ह्यातील समाज बांधवांनी उपस्थिती लावली। निलंगा शहरापासून इज्तेमा स्थळापर्यंत जागोजागी स्वयंसेवक उभे आहेत। प्रत्येक वाहन धारकांना मार्ग दाखवण्याचे काम करीत सावकाश जाण्याचा सल्ला देणारे तरुण प्रेम आणि आपुलकी दाखवत होते। इज्तेमा स्थळी 2 ठिकाणी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने वाहनांची पार्किंग करण्यात आली आहे। शिवाय उपस्थित बांधवांना अत्यंत माफक दरात दर्जेदार जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली होती। शिवाय इज्तेमा स्थळी घेऊन जाण्यासाठी निलंगा शहरातील बस स्थानक उदगीर मोड पासून मोफत सोय करण्यात आली आहे। सोमवारी सकाळपासून इस्लामचे अभ्यासक, धर्मगुरू कुराण, हदीसवर बयान, प्रवचन करत होते। यावेळी इज्तेमा स्थळी 2 दवाखाने सुरू करण्यात आली होती। शिवाय रुग्णवाहिकांची व्यवस्था केली आहे। या ठिकाणी तज्ञ डॉक्टरही सेवा देत होते। हजारो नागरिक उपस्थित असतानाही कोणालाही त्रास होणार नाही यासाठी शेकडो स्वयंसेवक काळजी घेण्याचे काम केले। संयोजकांनी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। त्याचप्रमाणे इज्तेमा स्थळी विविध प्रकारचे खजूर, मिठाई, उबदार कपड्यांची अनेक दुकाने लावण्यात आली आहेत। शिवाय अत्तर, सुरमा, टोपी, मिसवाकचीही दुकाने थाटली होती। या कार्यक्रमाला राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, खासदार डॉक्टर शिवाजी काळगे, माजी मंत्री बाळासाहेब जाधव, प्रदेश काँग्रेस सचिव अभय साळुंके, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण आदींनी भेटी दिल्या। रिपब्लिकन वार्तासाठी लातूर देवणी प्रतिनिधी सगीर मोमेन।